नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिक्षण विभागाकडून दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा केला जात असताना नाशिकच्या मालेगावातील महापालिका शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे। शाळेच्या अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत, तर अनेक वर्गखोल्यांचा स्लॅबही कोसळलाय। भिंतींना तडे गेल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतंय। पावसामध्ये शाळा परिसरात चिखल साचल्याने खेळायला मैदान देखील नाहीये। चिखलातून वाट काढत या चिमुकल्यांना शाळेत यावं लागतंय। तर महापालिका शिक्षण मंडळ आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी करून त्याकडे ते दुर्लक्ष करतायत असा आरोप देखील पालक करतायत। एका मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूया। विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मिळावं यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत। मात्र नाशिकच्या मालेगावमध्ये या ठिकाणी उलटी परिस्थिती पाहायला मिळते। खरंच पाहिलं तर हे मतदारसंघ तो शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं गाव या ठिकाणी संबोधलं जातं आणि त्याच दादा भुसे यांच्या गावामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या शाळेची इमारती आहेत त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण या ठिकाणी बघू शकतो की विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी कुठेतरी धोक्यात येऊन शिक्षण घेताना पाहायला मिळतं। शाळेचा स्लॅब जो आहे तो पूर्ण त्या ठिकाणी खचलेला गेलाय, त्यामुळे हा स्लॅब वारंवार या ठिकाणी पडताना विद्यार्थी देखील जखमी होतात। तर या ठिकाणी बसण्याची देखील व्यवस्था नसल्यामुळे तसेच धूळ आणि मातीमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण घ्यावे लागते। त्याचप्रमाणे शाळेच्या इमारतीला जे आहे ते अनेक ठिकाणी असे तडे गेल्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशीच जी परिस्थिती ती शाळेच्या विविध शाळांमध्ये पाहायला मिळते। मालेगाव महानगरपालिकेत जवळपास मालेगाव शहरात 81 शाळा असून जवळपास 34 इमारतीमध्ये 81 शाळा भरतात आणि 16,000 विद्यार्थी ते कुठं तरी या ठिकाणी शिक्षण घेतात। मात्र शाळेची अवस्था जी ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरुस्त झाली। मी आता एका शाळेमध्ये उभा आहे। ही जी शाळा आहे जी ती मालेगावच्या देवीच्या माळा परिसरातील 11 भागातील शाळा क्रमांक 13 शाळा क्रमांक आहे आणि या शाळेची जी भिंत जर पाहिली तर आपण या ठिकाणी अक्षरशः त्या भिंतीला पूर्णतः तडे गेले आणि अशाच परिस्थितीमध्ये विद्यार्थी कुठेतरी ज्ञानार्जनाचं काम करताय। हे ज्ञानार्जन करत असताना विद्यार्थ्यांना या ठिकाणी जीव धोक्यात घालावं लागतं आणि शिक्षकांना देखील या ठिकाणी कुठेतरी चिंता लागून असते आणि ज्यावेळेस पालक जे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतात त्यांना देखील कुठेतरी पालकांना या ठिकाणी चिंता लागते आणि आपला पाल्य जो तो सुखरूप घरी येईल का अशी चिंता या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागते। शाळेच्या समोरचं जे मैदान आहे ते देखील या ठिकाणी चिखलमय झाल्यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातच या ठिकाणी आपल्या शाळेत यावं लागतंय आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या शाळेच्या दुरावस्थेपासून वारंवार शिक्षण मंडळ असेल किंवा शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील या ठिकाणी कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना जे आहेत ते कुठेतरी त्यांची सुरक्षा जी ती कुठेतरी धोक्यात आली आणि अशाच काहीशा अवस्थेत या ठिकाणी त्यांना शिक्षण घ्यावं लागतंय। महानगरपालिका प्रशासन असेल किंवा शिक्षण मंडळ असेल यांनी तातडीने ही शाळेची दुरवस्था जी ती कुठेतरी सुधारावी आणि विद्यार्थ्यांना निकोप आणि दर्जेदार वातावरण शिक्षण देण्याची या ठिकाणी गरज निर्माण झाली आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, मालेगाव, नाशिक।